दोघांमध्ये भांडण झाले तर माघार घ्यायची कोणी? नमस्कार मित्रांनो, जीवन म्हणजे नात्यांचा खेळ. माणूस एकटा जगू शकत नाही, त्याला कुणीतरी हवं असतं. मग ते कुटुंब असो, नातलग असोत, मित्र असोत किंवा सहकारी असोत. दोन माणसं जेव्हा एकत्र येतात, त्यांचं विचारविश्व, त्यांचे स्वभाव, त्यांचे संस्कार, त्यांची बोलण्याची पद्धत, त्यांच्या अपेक्षा हे सगळं एक सारखं असतं का? नाही. म्हणूनच जेव्हा दोन माणसं एकत्र जगतात, एकत्र राहतात, एकत्र नातं जपतात, तेव्हा काही वेळा आनंदाचे क्षण येतात, तर काही वेळा मतभेदही येतात. मतभेद आल्यावर तो चर्चेत बदलतो, चर्चा वादात बदलते आणि वाद हळूहळू भांडणात रूपांतर होतो. पण प्रश्न हा आहे की त्या क्षणी माघार घ्यायची कोणी? कारण प्रत्येकालाच वाटतं की मी बरोबर आहे, समोरचा चुकतोय, मग मी का माघार घ्यायची? पण इथेच खरी शहाणपणाची, खरी आयुष्याची कसोटी असते. भांडण हे कोण जिंकतं यावर अवलंबून नसतं, तर भांडण झाल्यावर कोण नातं वाचवतं यावर अवलंबून असतं. कारण भांडण जिंकून तुम्हाला समाधान मिळेल, पण नातं गमवाल. उलट भांडणात जर तुम्ही शांत राहिलात, माघार घेतलीत, समोरच्याला त्याचा अहंकार जपू दिला, तर काही वेळाने त्याला जाणवतं की मी चुकीचं बोललो. माघार घेणं म्हणजे हार मानणं नाही, तर मोठेपण दाखवणं आहे. आज अनेक संसार, अनेक नाती, अनेक मैत्री केवळ छोट्या छोट्या भांडणांमुळे तुटतात. कारण दोघांनाही माघार घ्यायची नसते. नेहमीच का मी हा विचार मनाला खातो. पण खरं तर प्रश्न असा आहे, नेहमी कोण माघार घ्यायचं नाही, तर योग्य क्षणी कुणीतरी माघार घ्यायलाच हवी. कारण नातं टिकवणं महत्वाचं आहे की अहंकार टिकवणं? अहंकार आपल्याला सुख देत नाही, उलट तो आपल्याला जाळतो. पण नातं तर आपल्याला जगायला आधार देतं. रागाच्या क्षणी बोललेले शब्द हे जखम करतात. एखाद्या व्यक्तीवर चाकूची जखम झाली तरी ती भरून निघते, पण शब्दांची जखम आयुष्यभर ठसठसत राहते. म्हणूनच रागाच्या क्षणी जर आपण स्वतःला आवरलं, शांत राहिलो, माघार घेतली, तर आपण मोठं संकट टाळतो. काही लोक म्हणतात की नेहमी मीच का शांत राहू? समोरच्यानेही शिकावं ना. हो, अगदी खरं आहे. पण विचार करा, जर दोघांनीही शांत राहायचं ठरवलं नाही, तर वाद वाढणारच. आणि जर कोणीतरी एक शहाणपण दाखवलं, माघार घेतली, तर वाद थांबणार. मग यात खरं शहाणपण कोणी दाखवलं? जो शांत राहिला त्याने. माघार घेणं ही कमजोरी नाही, ती ताकदीची खूण आहे. कारण स्वतःवर नियंत्रण ठेवणं हे सर्वात कठीण काम आहे. राग आला की लगेच प्रत्युत्तर देणं सोपं आहे, पण रागाच्या क्षणी शांत बसणं हे मोठ्या माणसाचं काम आहे. तुम्ही कधी पाहिलंय का? नदीच्या पाणीचा प्रवाह खूप जोरात असतो, पण समुद्र शांत असतो. कारण समुद्र विशाल आहे, त्याला आपली ताकद दाखवण्यासाठी आवाज करण्याची गरज नसते. त्याचप्रमाणे जो खरोखर मजबूत आहे, त्याला भांडण करून आपली ताकद दाखवायची गरज नसते. उलट तो शांत राहून आपलं मोठेपण दाखवतो. आजच्या काळात नातं टिकवणं खूप अवघड झालं आहे, कारण प्रत्येक जण आपलं बरोबर सिद्ध करण्यामागे लागलेला आहे. पण जर आपण थोडा विचार केला, तर आपल्याला जाणवेल की कुठल्याही भांडणात कोणी खरं जिंकत नाही, दोघेही हरतात. कारण भांडणाने नातं कमकुवत होतं, विश्वास कमी होतो, अंतर वाढतं. पण जर आपण माघार घेतली तर नातं वाचतं. म्हणूनच माघार घेणारा हरत नाही, तो जिंकतो. आई बाबा भांडतात, मित्रांमध्ये भांडणं होतं, पती पत्नीमध्ये मतभेद होतात, पण शेवटी नातं टिकवण्यासाठी कुणीतरी एक शांत राहतो, माघार घेतो आणि ते नातं पुढं चालतं. जर दोघांनीही हट्ट धरला तर संसार संपतो, मैत्री तुटते, कुटुंब विखरतं. पण प्रश्न हा आहे की तुम्हाला काय जास्त महत्वाचं वाटतं, नातं की वाद जिंकणं? नातं हे झाडासारखं असतं. रोज त्याला पाणी घालावं लागतं, काळजी घ्यावी लागते, सावली द्यावी लागते. भांडणं म्हणजे त्या झाडावर टाकलेलं कुऱ्हाडीसारखं असतं. आणि जर कोणीतरी माघार घेतली नाही तर ते झाड कोसळतं. पण जर एकाने तरी थांबवलं, थोडं थोपटलं, तर ते झाड वाचतं. आयुष्य खूप छोटं आहे. आपण प्रत्येक क्षण भांडण्यात, रागवण्यात, अहंकार जपण्यात घालवला तर आपल्या हातात काही उरणार नाही. पण आपण थोडं संयम दाखवलं, माघार घेतली, तर आपल्याला नात्यांची संपत्ती मिळेल, जी अमूल्य आहे. मित्रांनो, लक्षात ठेवा, भांडणात जिंकणं मोठेपण नाही, तर भांडण टाळणं मोठेपण आहे. माघार घेणं म्हणजे हार नाही, ती म्हणजे नात्याचं रक्षण आहे. त्यामुळे जेव्हा कधी भांडणं होतं, तेव्हा विचार करा, मी माघार घेतली तर मी काही हरतो का? नाही, उलट मी माझं नातं जिंकतो. आणि हेच खरं जीवनाचं यश आहे. तर मित्रांनो, आशा आहे तुम्हाला हे विचार आवडले असतील.
असे सकारात्मक विचार ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू या नवीन विचारांसह. तोपर्यंत धन्यवाद.